युवराज आणि निशिता गरबा खेळायला गेले होते. तिकडे तिकडे काही गुंडांनी निशिताला किडनॅप केलंय. हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. युवराजकडनं मी सगळे डिटेल्स घेते आणि मी पूर्ण प्रयत्न करेन निशिताला शोधून काढण्याचा. ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आत्ताच कमिशनरशी बोलून घेणार आहे आणि आपण निशिताला शोधू. तुम्ही प्लीज काळजी करू नका, प्लीज. हॅलो. अहो अहो दादा, बरं झालं वेळेवर डॉक्टरांना आणलंस. डॉक्टर बाबा. काही नाही, ओव्हर स्ट्रेसमुळे बीपी वाढलाय थोडा. हे बघा, तुम्ही दगदग नका करू जास्त. थोडे दिवस आराम करा. नाही नाही, मला पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायला हवी. त्यांनी जावयाला मारून आणि माझ्या लेकीला घेऊन गेलेत ते. काका मी पोलिसांना ऑलरेडी इन्फॉर्म केलंय आणि त्यांना निशीचा फोटो सुद्धा पाठवलाय. त्यांनी आतापर्यंत तिचा शो सुरू केला असेल. मी तुम्हाला गोळ्या सांगतो, त्या फक्त त्यांना द्या. हो. रेखा तू पण आराम कर जरा. बस शांतपणे बस. नाही, माझी पोरगी आली नाहीये आणि मी तर बसून राहिलो. मला जायला हवं, मला खरंच जायला हवं. बाबा, आपण जरा पोलिसांवर विश्वास ठेवूयात का? ते शोधतील आपल्या निशीला. हा, तुम्ही शांत व्हा. हिच्यामुळे झालंय सगळं. हीच कारणीभूत आहे सगळ्याला. अगं आता तिनं काय केलंय? हिचीच नजर लागली आहे माझ्या मुलीच्या चुकाला. काहीतरी काय बोलतेस? यात तिचा काय दोष आहे? माझ्या मुलीचं सुख बघवत नाहीये हिला. उगाच काहीतरी बडबडू नकोस. आवर स्वतःला. तुम्ही आवरा हिला. ही जळते माझ्या निशीवर. ज्या दिवशी पाहुणे आले ना, त्या दिवसापासून त्रास होतोय हिला. माझ्या निशीच्या सासरच्यांची श्रीमंती, त्यांचं तिच्यावर असलेलं प्रेम, त्यांनी दिलेला नेकलेस ना डोळ्यात खुपतोय हिच्या. अगं, बहिणीची सुखाला बहिणीची नजर कशी काय लागेल ग? दादा, तुला नाही कळत या गोष्टी. तू उगाच तिची बाजू घेऊ नकोस. बरोबर बोलतेय रेखा. हिची नजर लागली हो निशीला. आपल्या संसारावर ना काळी सावली पडली याची. ए, तू निघ इथून. मला माझ्या लेकीला शोधायचं. तू पडून राहा. तुला आराम करायला सांगितलंय डॉक्टरांनी. नको या सगळ्यात पडूस. काय येतेस का तू? सारखी आडवी येतेस आम्हाला. जा इथून. काय चाललंय?